त्यांची वरती जायला हिंमत होत नाही. गडावर जाण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या खूप ठिकाणी दिसतील. नमस्कार मित्रांनो, मी अकुल अक्षय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत कोथलीगड. आणि आता मी उभा आहे कोथलीगडावर. मला वाटतं तुम्ही पण माझा हा कोथलीगड ट्रेक बघावा. व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी असे एक खतरनाक वाले दृश्य कॅप्चर केलेत ना कॅमेऱ्यामध्ये. चला आपण आता कोथलीगडचा ट्रेक चालू करूया. तर भेटू आपण कोथलीगडच्या पायथ्याशी. आता आपण आलो आहे जिथून कोथलीगडचा रस्ता चालू होतो तिथं आलो आहे. आणि इथं दोन फाटे फुटलेत. हा एक रस्ता खाली जातो आणि हा एक वरती जातो. पहिल्याच मला लेफ्ट मारजावं, लेफ्टमधून मला वरती जायचं कच्च्या रस्त्यानं आणि तुम्ही सरळ जाल तो कोथलीगडाकडे. तर मित्रांनो, आता मी थोडंच वरती आलो आहे आणि समोर लागलं आहे वन विभागाचा एक बोर्ड लागला आहे. आणि ते समोर एक वन विभागाची चौकी आहे. यासाठी इथं कोणच नाही. मित्रांनो, इथं पर्यटकांसाठी सूचना आहेत. कोथलीगड म्हणजेच पेठ किल्ला हे परिसर अतिशय नैसर्गिक सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरळपासून 19 किलोमीटर आणि कर्जतपासून 22 किलोमीटर कोथलीगड आहे. कर्जतहून कोटिंबी किंवा आंबेली गावी बसने जाता येते. इथून 4-5 तासात गडावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथलीगड असे म्हणतात. कालपासून आता इथपर्यंत आलो आहे. नुसता धबधब्यांचा आवाज इथं बस, बाकी कसलाच आवाज नाही. फक्त पक्ष्यांचा आवाज, खळखळणाऱ्या धबधब्यांचा आवाज आणि इथं टोटल शांतता आहे. तर मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे कोथलीगडच्या एका पठारावर. जो मागं दिसतो एकदम एक प्लॅटू टाईप संपूर्ण एक सपाट पठार आहे. तर आपण तो एक्सप्लोर करणार. त्याच्या आधी तुम्हाला एक जबरदस्त सीन दाखवतो. सीन म्हणजे माझ्या मागं बघू शकता, इकडं पूर्ण धबधब्याने भरला आहे आणि आपल्या समोर दिसतो वरती कोथलीगड आणि पूर्ण नजारा बघा, एकदम पूर्ण धबधब्याने भरला आहे. अख्खं डोंगरावर नुसतं व्हाईट निळेशार धबधबे दिसतात. आणि माझ्या मागे बघू शकता ती खोल दरी बघू शकता इथं मागे. आणि आता आपण जाणार तो पठार पूर्ण एक्सप्लोर करायला जाऊया आणि मग आपण जाऊया आपल्या त्या कोथलीगडाकडे. पावसाळ्यात नक्कीच तुम्ही या कोथलीगडाला भेट द्या, कारण खतरनाक व्ह्यू आहेत. नजारा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि तुम्ही आपले ड्रोन शॉट पण बघितले असतील. तुम्हाला आपले ड्रोन शॉट आवडले असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला शेअर पण करा आणि आपले व्हिडिओ दुसऱ्यांना पण सजेस्ट करा. नाही एवढं गरमीत धबधब्याला पाणी तोंड धुतला, जाम भारी वाटला. सांगा मित्रांनो, तर पुढचं ट्रेक पण बाकी अजून. तुम्ही शक्यतो याल ना तर फुल हातांचे कपडे घालून या, कारण मच्छरलेच जाते आणि मच्छर पण एकदम बारीक बारीक आहे. हातांची वाट लावेल. मित्रांनो, हा आठवत्या कुठला घटपर्णी किंवा जलपर्णी असा याचं नाव आहे, जो मांसाहारी फूल आहे. पेठ गावातून वर चढत गेल्यावर कातलकड्याच्या खोदलेल्या गुहा समोर येतात. प्रथम देवीची गुफा व पाण्याची टाकी लागते. नंतर भैरोबाची मोठी गुहा लागते. गोव्यात गेल्यावर कोरीवकाम असलेले खांब समोर दिसतात.
गोव्यात 4-5 ठिकाणी गोल खळगे आहेत आणि जुने तोफेचे गोळे पण आहेत. खाली तळात काही पंचरसी तोफा पडलेल्या आहेत. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांद्रेखिंडीत जाण्यासाठी एक पायवाट आहे. या गडावरून माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबलगड, नागफणी, सिद्धगड, माणिकगड, पिशाळगड असे किल्ले दिसतात. कोथलीगडचा थोडासा ट्रेक बाकी आहे, पण हा थोडासा ट्रेक एवढा कठीण झाला ना आता, हा शपथ वाट लागले पायांची. बघू शकता मित्रांनो, इथं एकदम स्टीप चढण आहे आणि दगडी पण खूप आहेत. पावसात ट्रेक करत असाल तर मित्रांनो शूज, ट्रेकिंगवाले शूज घालून या आणि खाली फुल ग्रिप पाहिजे. पाय एवढं स्लिप होतं ना, खतरनाक स्लिप होतं. काही समोर डोंगरावर तुम्हाला इथं दिसत असेल, पूर्ण कडा 5-6 धबधब्याने भरला आहे आणि पूर्ण व्हॅली बघू शकता. पूर्ण माथ्यांची डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पूर्ण काळे धुके आहेत आणि तुम्हाला इथं छोटे छोटे दिसत असतील पवनचक्क्या आहेत. जवळ एक 5 ते 6 आहेत, पण सध्या त्या धुक्यामध्ये गायब आहेत. जसं तुम्हाला हा धुका क्लिअर होईल तसं तुम्हाला मी या डोंगराचा पूर्ण नजारा आहे. हाँ 3 लाइन मित्रांनो, आता आपला फर्स्ट कोथलीगडचा आपला पहिले स्टार्टिंग म्हणजे हा तुटलेला बुरुज लागला आहे. तो सध्या एकदम पाडक्या अवस्थेमध्ये. इथून आपल्या कोथलीगडाला म्हणजे पायऱ्यांचा स्टार्टअप आहे. इथून आता आपण इथूनच आता वरती जाणार आहोत. वॉटरफॉल आहे, वॉटरफॉलच्या मधनं वाट आहे. मला पाऊस कमी आहे म्हणून इथं पाणी नाही. जर जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली ना तर हा रस्ता पण निघून जाईल. पाणी तुम्हाला अशा गडावर जाण्यासाठी अशा छोट्या छोट्या पायऱ्या खूप ठिकाणी दिसतील. इथं पायऱ्या आहेत आणि पुढं तिथं पायऱ्या आहेत आणि तिथं बघू शकता पूर्ण धुक्यानं भरला आहे. हा आहे तो जुन्या जेव्हा शिवाजी महाराजांचा या किल्ल्याचा वापरत असेल तेव्हा हा मेन दरवाजा असू शकतं, कारण इथे खाली पायऱ्या आहेत. खाली हा रस्ता इकडून खाली येतो आहे, इकडून हा रस्ता इकडे जातो वरती. पण जसं इकडे आपल्या काल बदलत गेला, गाववाले राहायला आले इकडे, लोक राहायला, तर हा रस्ता चेंज होऊन इकडून आला. मित्रांनो, पूर्ण डोंगर धुक्यानं भरला आहे आणि आपण चाललो त्या धुक्याच्या मधनं. मित्रांनो, खतरनाक वातावरण झालं आहे. एकदम 5 मिनिटात वातावरण चेंज झालं आहे. एकदम म्हणजे एकदम खतरनाक आलं आणि आता आपण पोचलो आहे. तर मित्रांनो, आपला पहिला बुरुज लागला आहे. तर या आपल्या बुरुजाच्या आतमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला लागत 2 तोफ आहेत. एक इथे आणि इथे याला सध्या आपल्या गड चढवण्यामध्ये फक्त चाकं वगैरे लावले आणि ही तोफ पूर्ण आयनचे म्हणजे पूर्ण लोखंडी आणि तोफ चालवायला इथे वाट टाकत असेल आणि इथून दारू गोळा भरून तो पुढं इथं पाय बसे आणि इथं बघा इथं गड चढवण्यामध्ये याला पण लाकडी चाकं बसवले आणि पूर्ण लोक इथं ना ही गुफा आहे. पाण्याची टाकी पण नाही, एक कातलामध्ये एक छोटीशी खोली टाईप म्हणजे असे आपल्या माऊलींना राहण्यासाठी किंवा धान्य ठेवासाठी महाराजांनी बनवली असेल. तर आता सध्या पाणी साचलं आहे. असे वाटतं की ती पाण्याची टाकी ॲक्च्युली पाणी टाकी नाही, तर माऊलीने किंवा धान्य कोटासाठी केलेली एक रूम आहे. खाली उतरायला कळलं की इथे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याच मूर्तीसमोर इथे ॲक्च्युली खरी पाण्याची टाकी आहे.
इथं बघू शकता तुम्ही, इथं पूर्ण 5% आणि पाणी स्वच्छ आहे आणि सध्या. आणि आता वरती जो पाणी पडते तो या टाकीमध्ये पडते. त्यानंतर आता आपण इथून जायचं आणि मित्रांनो आपल्याला इथून वरती जायचं आहे. या गुफेत ना वरती जायचं आणि इथून एक असतं आणि या पाण्याचा वापर इथं पुढे दिलं आहे देवपूजेचे पाणी. मित्रांनो आपण इथून थोडा वरती आलो की इथं लगेच आपला मंदिर आहे. तिथं मंदिरात जाऊ. मंदिरात आपले काका आहेत आणि का कुठलं जाऊ मंदिर आहे? भैरवनाथ. तर मित्रांनो आपल्या भैरवनाथांचं मंदिर आहे, तर दर्शन घ्या तुम्ही पण. आणि मित्रांनो तुम्ही कधी इथं आलात रात्री माझं लेट झाला तुम्ही इथं टेंट लावून पण झोपू शकता. इथं असला त्रास नाही. वरतून काय पाणी वगैरे काहीच गळत नाही. देवासोबत इथं राहायला काहीच हरकत नाही. आणि याच मंदिराच्या बाजूला इथं अजून एक खोली म्हणजे कातलात टाचलेलं एक छोटासा खोली टाईप आहे जो आपल्या मावळ्यांना राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी बनवलेला असेल. आणि या बाजूला पूर्ण तुम्ही जर रात्री लेट झालं असेल तर इथं तुम्ही टेंट वगैरे लावून झोपू शकता. आणि इथे सुंदर बारीक बारीक नक्षीकाम आहे. इथे एक आपल्या देवाची मूर्ती आहे. ते हे टाका सर्व ते साफसफाई करतात. आणि त्या आतल्या बाजूने एक रूम आहे पण शक्यतो कालं पण दिसत पण नाही. इथे एक इथं असं माझ्या तर आतून काहीच नाही पण इथे एक आतमध्ये अजून एक रूम आहे. मला तुम्ही जात नाही इथे. आणि इथे पूर्ण असा कोरलेलं आहे, पूर्ण कालोख आहे. आणि आतमध्ये बहुतेक वटवाघूल आहे, तुम्ही जात नाही तुम्ही. आणि इथे पूर्ण एक गुफा आणि या गुफेत इथून एक छोटं छिद्र आहे. याबाजूला पण तुम्ही उजेडसाठी तिथं या खोलीमध्ये उजेड यासाठी असं तिथं काहीतरी केलं असेल. जसला बाहेर जाऊ मित्रांनो तुम्ही इथे रात्री टेंट वगैरे करून तुम्ही राहू शकता. आणि छान असा परिसर आहे. तर मित्रांनो आपण या गुफेत ना इथून वरती असं आलो आणि आपण इथं काय बघूया. आपण पहिले आपण इथं मग एक्सप्लोर करूया काय आहे. तिथं चला सावकाश झाला बघ एकच पाहिजे वाटतं इथून एक गुफा आहे त्यामुळे कुत्रा झोपला सध्या आणि ते भीती वाटत दिवशी इथं. आणि इथं पण एक गुफा आहे छोटीशी म्हणजे मावल्यांना वगैरे राहायला वगैरे केलं असेल. सकाळी इथं दगड थोडा स्लिप झाला आहे पण तो कधी पडू शकते. चला मित्रांनो इथून पटकन निघूया कारण जरा रिस्की वाटतं मला. चला इथून जाऊया. आणि इथं बघू शकता तुम्ही इथला काचा असा वाटतं तुटला आहे, पूर्ण गॅप पडले. तर मित्रांनो आता जाऊया वरती. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्र्यंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरता केला होता. शिवकाळात स्वराज्याचा मुन्शी असणारा काजी हैदर औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर करून रात्रीच्या वेळेस मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आलेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्याने गडावरील सर्व सैन्य कापून काढले. ते बघू शकता आपण या इथून इकडं वरती आपण इथं वरती जायचं आहे. आणि जुनी वाट पण तुम्ही जुनी वाट इथून बघू शकता. एक पायची वाट आहे. पहिले इथून अशी वाट असेल पण नंतर इथं पायऱ्या 2 कातलांना मधोमध खणून या पायऱ्या बनवलेल्या आहेत. कातल एकदम तासलेलं आहे आणि वरती पण बघू शकता एकदम कातलाच्या मधून वरती जाणारा रस्ता आहे. आपण इथून खालून आलो आणि असं इथं वरती आलो. यात त्यांची वरती जायला हिंमत होत नाही. खालीच बसले आणि वरती बघू शकता एकदम पूर्ण उभा डोंगर आहे. पूर्ण
85 डिग्री उभा डोंगर आहे आणि चढायला एकदम बघू शकता तुम्ही एकदम डोंगर चिटक. मित्रांनो हे आपण पूर्ण 85 डोंगर चढून आपण या महादरवाजापाशी आलोय आणि हा जागा बघू शकता गड संवर्धनवाले एकदम डिट्टो जुन्या महाराजांच्या काळात जसा दरवाजा असेल तशी रचना इथे केलेली आहे आणि हा जागा खोलून आपण आतमध्ये जाऊ शकतो. चला मित्रांनो आता या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया. मित्रांनो इथे वरती चढतात आपल्या इथे इथे नक्षीकाम दिसू शकतं. इथं आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती असेल आणि इथे सिंहाची एक दगडात प्रतिमा कोरलेली आहे आणि दरवाजाच्या आजूबाजूला पण थोडंसं नक्षीकाम अजून बाकी आहे. चला मित्रांनो आता आपण मंदिराच्या तिथं आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया. शिवाजी महाराजांचा विजय असो. चला मित्रांनो लास्ट पायऱ्या स्टेप चढूया आणि मग आपण कोथलीगडच्या आपण टॉपवर आलेलो. मित्रांनो आपण या दरवाज्यातनं वरती आलो इथून आणि इथं आहे वरती हा पूर्ण कोथलीगडचा टॉप आहे आणि आपण उभं या कोथलीगडच्या एकदम कड्यावर मागं बघू शकता एकदम पूर्ण आता पूर्ण धुका हटलाय आणि आता बघू शकता पूर्ण व्हॅली खतरनाक आहे. तो समोर दिसतो एक धबधबा इथे. ना अजून आपण कोथलीगड अजून आपण पूर्ण एक्सप्लोर केला नाही. आता बरे कोथलीगड काय काय ते तुम्हाला दाखवतो. इथे एक छोटासा पाण्याचा टाकी आहे पण इथे सध्या घाण झाले आणि बहुतेक ही खोल असावी म्हणून इथं जाळी लावले कारण कोण्या टाकीत पडू नये म्हणून. इथे वरती पण बुडवाची अवस्था थोडी बिकट आहे. तर मित्रांनो आता आपल्या वरती जायचं आहे. अजून आपण कोथलीगड पूर्ण एक्सप्लोर केला नाही तर आता आपण ह्याकडे एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो इथं एक अजून एक पाण्याची टाकी आहे. टोटल या गडावर 4 पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला भेटल्यात आणि इथं आपल्या मित्रमंडळी पण आहेत जे कसं वाटलं एवढं लवकर वरती चढून. हे दादा पण आपल्यासोबत आलेले आहेत. आता आपलं अजून ते पुढं जायचं आहे. अजून पुढं पण आपण एक्सप्लोर करूया. तर दादा भेटू पण पुढं आम्हाला तर इथून खालपासून जवळजवळ आम्ही 12ला स्टार्ट केला ट्रेक तर पोचले 3.5 तासच आम्हाला वेळ लागला आहे गडावरसाठी. आणि गडावर तुम्ही ते दमले असं तिथं खाय प्यायला पूर्ण दुकान वगैरे आहेत आणि समोरचा इथे व्ह्यू बघू शकता खतरनाक व्ह्यू. ॲक्च्युली इकडं ही पूर्ण मात्र्यांची डोंगर रांग आहे असं वाटतं मला आणि खाली नजारा बघा ही पूर्ण व्हॅली बघू शकता तुम्ही. आणि आपलं झूम कॅमेराजवळ नाही म्हणून तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवलं असतं. सध्या धुका क्लिअर होत्या आपण इथं पण उडू. सर इथं वारा भरपूर आहे आणि समोर तर बघू शकता पूर्ण ढग या दरीत अडकलेत आणि इथून पुढं पास होतच नाही कारण तिकडून येणारा वारा आणि इकडून येणारा वारा दोघंही दोन्ही वाऱ्यांनी यांना अडकून ठेवलेले. आता इथं या कोथलीगड आपण प्रॉपर उभत आणि इथं आता सध्या आता दाखवायला काहीच नाही कारण हा धुका तुम्ही 1.5 तास झाला हा धुका काही क्लिअर होत नाही. तर मित्रांनो आता मी उतरतोय खाली. आय होप तुम्हाला आपला कोथलीगडचा संपूर्ण ट्रेक आवडला असेल. चला मित्र आता आपण खाली आणि तुम्ही कोथलीगड आल्यावर तुम्ही इथं पाणी वगैरे सर्व बॉटल खायची सर्व सोय तुमची आहे इथं वरती आणि इथं एक पाण्याची टाकी ही खूप खोल असेल कदाचित. चला मित्रांनो आता मग कोथलीगडला बाय बाय करू कारण वाजले जवळजवळ 4:30 वाजले. आता आम्ही खाली उतरतो कारण दुका काय क्लिअर होता नाव घेत नाही आणि आपल्याला ड्रोन शॉट काय भेटत नाही. तर आता खाली उतरूया आणि आता खालचं उतरून ट्रेक करूया. आता जसं चढायला 3.5 तास लागले. आता उतरायला किती तास लागतात चालून सगळं भेटू
पार्किंगमध्ये जिथं आपण बाईक लावले. तर मित्रांनो आता आम्ही उतरलो आहे खाली, आपली जिथं बाईक पार्किंग केलं तिथं आलो खाली. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या धबधब्यांनी पूर्ण डोंगर भरला. आणि मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आपला कोथलीगडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे माहितीच आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे. कारण पावसाळ्यातला हा कोथलीगड ट्रेक माझा सर्वात खतरनाक ट्रेक होता. कारण मी कलावंतीन, विशालगड, सोंडाई आणि पे40 केला. त्या सर्वातला खतरनाक हा कोथलीगडचा ट्रेक मला खतरनाक वाटला. आणि बाकीचे 4 किल्ल्यांचे ट्रेक आहेत त्यांची व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी. तुम्ही भेटू आता आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करू. मग कोथलीगडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, टेक केअर, बाय. असंच राहा, खेळत राहा आणि पावसाची मजा घेतो.